हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन। नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. आज भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी न्याय हक्काच्या मागणीसाठी आज सोमवार दिनांक 2 मार्च 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन या लातूर मधल्या कर्मचाऱ्यांनी, काही अधिकारी असतील कर्मचारी असतील, त्यांनी आज आंदोलन बंद करून ह्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. तर त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि कोणाच्या संलग्न त्या मागण्या आहेत आणि ते खातं मला आता समजलं की बावनकुळे साहेबांकडं हे खातं आहे. लाड जे आंदोलनकर्ते आहेत ते आंदोलनकर्ते से आपण संवाद साधू. नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन का करायला लागले, त्यांनी काम बंद केलेलं आहे. नागरिकांना अत्यंत समस्याला समोर जायची वेळ आलेली आहे. अत्यंत गर्दी जर बघितली तर तुफान गर्दी त्या तिकडे आहे. नागरिकांची हेळसांड चालू आहे. मग जर हेळसांड थांबवायची असेल तर शासनाने सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबवणं गरजेचं आहे. बावनकुळे साहेब, पोलीस क्राईम न्यूजची लिंक मी तुमच्यापर्यंत पोच करणार आहे. आज तुमची कॅबिनेट मीटिंग आहे, ह्यांचा मुद्दा सुद्धा आज निकाली काढचाल अशी अपेक्षा आम्ही करतो. लाडसाहेब या इकडं, तुम्ही आंदोलन करताय तर आंदोलनाची रूपरेषा आणि नेमक्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत, तुमचा परिचय. मी आपल्या वतीनं आपला परिचय. मी गोविंद लाडेकर. मी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि नागरिकांची पहिल्यांदा क्षमा मागतो. आपली जी भूमी अभिलेख विभागाकडे जी कामकाज आहेत ती प्रलंबित आहेत, ह्याची जाण आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आहे. पण गेली 40 वर्षापासून आमची ही मागणी आहे. प्रत्येक शासन येते आणि आम्हाला आश्वासनं देतात. काय मागणी आहे? आमची प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये जो सर्वेअर आहे त्यांना तांत्रिक वेतन मिळतं. महाराष्ट्र शासनाचाच आम्ही एक भाग आहोत, महसूल प्रशासनाचा महत्वाचा भाग आहोत आणि आमच्या नकाशावर आमच्या मोजणीवरच शासनाची इतर कामे होतात, तरी पण आम्हाला तांत्रिक वेतन मिळत नाही. ही जी अन्यायाची बाजू आहे ती महसूल. तांत्रिक वेतन म्हणजे नेमकं काय? तांत्रिक वेतन म्हणजे आम्ही जे मोजणीचे जे काम करतो ते तांत्रिक स्वरूपाचं आहे. म्हणजे आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर्स आहेत किंवा डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी आमच्या विभागात काम करतात आणि सिव्हिल इंजिनियरला कारखुनी पगार देणारे महाराष्ट्र शासनातलं पहिलं राज्य आहे भारतातलं, की सिव्हिल इंजिनियरला सुद्धा, तांत्रिक काम करणाऱ्याला सुद्धा क्लरिकल पगार दिला जातो. बावनकुळे साहेब, आपल्याकडे हे मंत्रालयाचा कारभार आहे. बावनकुळे साहेब, तुम्ही कान आणि डोळे सुद्धा उघडे ठेवले पाहिजेत आणि कान सुद्धा उघडे ठेवले पाहिजेत की कर्मचाऱ्यांची किती पिळवणूक आहे. जी पिळवणूक आज तुमच्यामुळे होती. आज जर तुम्ही प्रश्न नाही मांडला तर उद्याच्याला आम्ही पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून जाब विचारण्यासाठी मंत्रालयामध्ये येऊ. तर महसूल मंत्री साहेबांना माझी आणि आमच्या संबंध महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याची विनंती आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मंजूर करावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे भारतातलं आणि ह्या राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागावर प्रशासनाचा मोठा डोलारा आणि शेतकरी अवलंबून आहेत. तर आम्हाला ही शेतकऱ्याची कामं वेळेत करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एक रोवर आणि एक लॅपटॉप आणि इंटरनेटची सुविधा ही जर दिली तर आम्ही महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून, सरकारी कर्मचारी म्हणून जनतेची सेवा आम्ही अधिक वेगानं आणि तत्परतेनं आणि अचूक करू. तर खरोखरच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही नंतर पूर्ण करा, पण त्यांची जी आर्थिक मागणी जी आहे, जे त्यांचा पगाराचा इश्यू जे आहे, त्या पगाराचा इश्यू आजच्या आज तुम्ही सोडवचाल आणि जर नाही सुटला तर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी पोलीस क्राईम न्यूजचे आमचे प्रतिनिधी तुम्हाला हाच प्रश्न विचारतील की जे भूमी अभिलेखचे कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न सुटलाय का नाही. आज आम्ही तुम्हाला एक सूचना म्हणून लिंक पाठवत आहोत. उद्यापासून आमचे प्रतिनिधी तुमच्या पाठीमागे असतील की ह्या कर्मचाऱ्यांचं काय झालं. ह्याच ठिकाणी थांबतो.